नमस्कार प्रेक्षक हो. संत ज्ञानेश्वरांच्या चित्रपटाबद्दल म्हणजे मुक्ताईच्या चित्रपटानिमित्तानं आपण भेटतो आहोत. आपल्या सोबत आहे ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी सर. मनोज सर नमस्कार. रामकृष्ण हरी. अर्थातच या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल आपण सगळ्यांना रिव्हील नको करूया, पण एकंदरीत चित्रपट कसा झालाय तुमच्या चष्म्यातून आम्हाला जवळून ऐकायचं. माझी भूमिका फारच वेगळी आहे चित्रपटात. याविषयी तुम्ही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघितलं तुम्हाला नक्की कळेल की काय आहे भूमिका वगैरे. पण मी इतकंच सांगेन की इक्बाल लांजेकरने हा चित्रपट उत्तम लिहिला आहे, उत्तम दिग्दर्शित केला आहे आणि उत्तम कास्टिंग आहे या चित्रपटाचं. त्यात जिला मुक्ताईचा उल्लेख केला आहे ती नेहा खूपच जुनी अभिनेत्री आहे. चारही आवडणारे निवृत्ती सुपाते अत्यंत सुंदर चित्रपट आहे. मुक्ताई मुक्ताई जगदंबेचं स्वरूप वयानं छोटी पण ती गुरुच होती आणि चांगदेव असतील ज्ञानदेव असतील. चांगदेवांना तर तिने मस्त धडा शिकवला. मला एवढंच सांगायचं आहे की इक्बाल लांजेकर छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर चित्रपट केले. नाही किती चार चित्रपट त्यांनी सतत केले आणि त्यांना हा ध्यास लागलेला आहे असं मला वाटतं. आपली जी संत परंपरा आहे ती सुंदर अद्भुत आणि वैभवशाली परंपरा आहे. त्या परंपरेनं आपल्याला काय दिलंय याची जाण आत्ताच्या पिढीला पण व्हावी आणि मागच्या पिढीला पण व्हावी. कारण आता मराठी भाषेला एक अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. आपलं संत वाङ्मय किती 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 महान आहे याची कल्पना आपल्याला येईल. म्हणजे बरं एक संत नाही आहे, संत परंपरा आहे आणि इतकी विशाल आणि वैभवशाली परंपरा आहे. त्यातली ही चार मुख्य भावक ज्यांनी ज्या ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी हे अमृत मराठी भाषेला मराठी संस्कृतीला संस्कृत सामान्य माणसांना कळत म्हणून प्राकृतातून त्यांनी इतकी अद्भुत ज्ञानेश्वरीचा अमृत पाजला आहे. त्याच्या मागे काय काय आहे हेही आपल्याला कळावं. आणि मुक्ताई ही किती महान होती म्हणजे हेही आपल्याला या चित्रपटातून कळेल. प्रत्येक मराठी भाषिक माणसाने चित्रपटगृहात जाऊन बघा अशी माझी विनंती आहे. कारण फक्त भाषेला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला म्हणून फक्त ती महान होत नाही, ती महान करणं आपल्या हातात आहे. कारण त्या भाषेला वेगवेगळी स्वरूप स्थित्यंतर अनेक वर्षापासून प्राप्त होत तरी सुद्धा हे जे वैभव आहे ते काय होतं काय आहे हेही आपल्याला कळावं. आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याकरता जे ह्या संत परंपरेला दिलेलं आहे आपल्याला काय आहे ह्याचीही प्रचिती होईल असं मला वाटतं. आणि मी खूप चित्रपटातून काम केलं पण ह्या चित्रपटाशी इक्बाल बरोबर पहिल्यांदा काम करत आहे. मला खूप
आवडलं त्याच्याबरोबर काम करताना. असं म्हणूया की मी भावविभोर होऊन काम केलं एवढं मी नक्की सांगेन. आणि आज ज्ञानदेवांच्या पायाशी बसून त्यांच्या चरणी बसून हे सांगतो की ज्ञानेश्वरांची मुक्त या चित्रपट एक अद्भुत चित्रपट आहे, सर्वांग सुंदर चित्रपट आहे. आणि फक्त तुम्हीच नाही, तुमच्या नातेवाईकांसोबत जा, कुटुंबासमोर जा. तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा आवर्जून सांगा की मराठी संत परंपरा, मराठी भाषा आणि संस्कृती कुठल्याही भाषेचं आणि संस्कृतीचं खूप जवळचं नातं आहे. तर आपली भाषा, आपली संस्कृती आणि नुसता मराठी बाणा सांगून बाणा होणार नाही. तर मराठी चित्रपट, मराठी नाटकं, मराठी साहित्य त्याची नाळ आपली जोडली गेलेली असावी, तरच असे चित्रपट बनू शकतील. पायरेटेड चित्रपट बघू नका, एवढीच मी विनंती केलं. आणि संत ज्ञानेश्वरांची मुक्त आहे हा चित्रपट अवश्य बघा. ती गाणी, त्यातलं संगीत, नृत्य अद्भुत आहे. चाणक्य या सगळ्या ह्याला तुमच्या भूमिकेमुळे गरिमा मिळाला, तसं ह्या चित्रपटालाही तुमच्या भूमिकेमुळे गरिमा किंवा वलय मिळणार आहे का? असं वलयांकित होणार आहे का? नाही, हे सगळं त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या, त्या ज्ञानदेवांच्या कृपेमुळे, मुक्ताईच्या आशीर्वादाने तरच असं माणसाला विचार येऊ शकतो की हा चित्रपट बनवावा. तर मला असं वाटतं की कुठेतरी आमच्या प्रारब्धात लिहिलेलं असेल. कोणामुळे चित्रपट मोठा होत नाही. माझ्या भाग्यात या भूमिका, हा चित्रपट लिहिला असेल म्हणून मी हा चित्रपट बनवला. विशेष काही अभ्यास केला होता भूमिकेसाठी? नाही, मला दिग्पालनं इतकं सुंदर आलेखन करून दिलं होतं की मला थोडंफार माहिती होतं, पण खूप सुंदर. आणि तो जो सीन आहे माझा, जो खूप मोठा सीन आहे, विस्तारित सीन आहे, सुंदर सीन आहे. सीनमध्ये किंवा एकंदर आयुष्यामध्ये आतापर्यंतच्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये कधी माऊलींचा आशीर्वाद आहे आणि त्याची जाणीव कुठे झाली का कधी? मी खूप वर्षापूर्वी माऊलींच्या दर्शनाचा आलो होतो आळंदीला. त्याच्यानंतर आज या चित्रपटाची घोषणा ह्या मंदिरातून होते, या माऊलींच्या चरणापासून होते. मला अस्तेचं वेगळं पण जाणवलं, कारण कुठेतरी एका हॉटेलच्या बँकवेटमध्ये किंवा बॉलरूममध्ये एखाद्या चित्रपट त्याची घोषणा होते. तसं न होता इतक्या पवित्र, इतक्या संजीवन स्थानी त्याची घोषणा होते. असं वाटतं की काहीतरी ती त्यांचीच योजना असेल आणि हा एक योग आहे. आणि शुअर हा चित्रपट सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला आवडेल. आणि बस हा चित्रपट तुम्हीच मोठा करणार आहात आणि त्याच्याच आशीर्वादाने करणार आहात. रामकृष्ण.